जगतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 29 26 ते 30 ही वचने. उत्पत्ती अध्याय 29 26 ते 30 ही वचने. लाबान त्यास म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हिचे सप्तक पुरे होऊ दे, म्हणजे आणखी 7 वर्ष तू माझी चाकरी केल्याबद्दल आम्ही तीही तुला देऊ. याकोबाने तसे केले आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली कन्या राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली कन्या राहेल हिची दासी व्हावी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशी गेला. लेयापेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती, म्हणून त्याने आणखी 7 वर्ष त्याच पाशी राहून त्याची चाकरी केली. देवाप वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी उत्पत्ती याचा 29वा अध्याय आणि त्याची 26 ते 30 ही पवित्र वचनं वाचली. विशेष करून 29वा अध्याय जर पाहिला तर याकोब आणि लेआ आणि राहेल या संबंधाने आपण पाहत आहोत. याकोबाचा जो सासरा आहे लाबान, तो याकोबाचं लग्न राहेलशी न लावता लेआशी लावून देतो आणि म्हणून याकोब परत राहेलसाठी 7 वर्ष काम करतो, कारण राहेलवर त्याचं अधिक प्रेम होतं, अधिक प्रीती होती आणि म्हणून त्याने राहेलसाठी परत आपल्या सासऱ्याच्या घरी काम करण्याचं ठरवलं. आणि विशेष करून आपण या वचनांमध्ये पाहतो की त्याचा सासरा जो आहे तो त्याला म्हणतो की आम्ही धाकटीच्या आधी मोठ्या मुलीचं लग्न करत नसतो. आणि त्यावेळेस त्याचा सासरा म्हणतो की अजून 2 सप्ताह तू थांब, म्हणजे तुला राहेल बरोबर लग्न लावून देऊ. आणि आपण पाहतो की 7 वर्ष या ठिकाणी याकोबाने राहेलसाठी काम केलं, राहेलसाठी कष्ट केलं आणि
आपण पाहतो की त्याच्यानंतर त्याच्या सासऱ्याने म्हणजे लाबानाने त्याची जी मुलगी आहे राहेल हिच्याशी लग्न करून दिलं. माझ्या प्रियांनो, या पवित्र वचनांवरून आपल्याला हे समजतं की ज्यावेळेस देवाची योजना किंवा देवाची इच्छा असते, ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण जी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो, त्यासाठी कष्ट करत असतो, त्यावेळेस परमेश्वर उत्तम आणि चांगलं ते आपल्या जीवनामध्ये देतो. आणि या ठिकाणी याकोबाला देखील उत्तम आणि चांगलं ते मिळालं, ज्याच्यावर तो प्रेम करत होता, जिच्यावर तो प्रीती करत होता, जिच्यासाठी त्याने कष्ट केलेलं होतं, जिच्यासाठी तिने वेळ दिलेला होता, ती पत्नी त्याला मिळाली. तो आनंदित झाला. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा विरोधाभासामध्ये वाटतात, परंतु परमेश्वराची योजना, परमेश्वराची इच्छा मनुष्याच्या जीवनासंबंधाने असते आणि त्यावेळेस ती इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वर आपल्याद्वारे काम आणि कार्य करून घेतो. ज्यावेळेस मला आणि तुम्हाला उत्तम असं हवं असतं किंवा आपल्याला माहित आहे की स्वर्गीय जीवन हे उत्तम आहे, चांगलं आहे, परंतु ते मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि ज्यावेळेस आपण प्रीती करतो आणि त्या प्रीतीच्या द्वारे आपण स्वर्गीय जीवन प्राप्त करून घेतो. या ठिकाणी याकोबाने राहेलवर प्रीती केली आणि तिच्यासाठी त्याने कष्ट केले, त्यासाठी त्याने वेळ दिला आणि त्याने ती प्राप्त करून घेतली. आणि कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला वेळ देणं, कष्ट करणं महत्वाचं आहे आणि स्वर्गीय जीवन देखील त्याचप्रमाणे आहे. देवबाप, ही पवित्र वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. खरोखर तू चांगला आहे, उत्तम आणि चांगल्या देणग्या तू आम्हास देतो. आणि ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो, प्रार्थना करतो आणि त्यावेळेस तो आम्हास प्राप्त करून देतो. देवबापा, या दिवसांमध्ये आम्हास देखील उत्तम आणि चांगलं ते प्राप्त करण्यासाठी तुझी कृपा पुरव. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.